Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 15.6 of chapter number 15 area from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 104 वर प्रॅक्टिस सेट 15.6 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेचच सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये हे पहा, इथे क्वेश्चन आहे आणि इथे ही फिगर दिलेली आहे. या फिगरवर आधारित हा क्वेश्चन आहे. सो फिगर जरा ऑब्झर्व करूयात. 2 सर्कल्स दिलेले आहेत, एक हा आतला आणि एक हा बाहेरचा. 2 सर्कल्सच्या मध्ये जो डिस्टन्स आहे ना त्याला काय म्हटलेलं आहे, रोड. हा जो पाथ आहे ना याला रोड म्हटलेलं आहे. चला आता क्वेश्चन रीड करूयात. डायमीटर of the circular garden is 42 meter. There is a 3.5 meter wide road around the garden. Find the area of the road. काय दिलेलं आहे की एक गार्डन आहे, त्या गार्डनचा डायमीटर दिलेला आहे आणि त्या गार्डनच्या भोवती एक रोड आहे. हे पहा, म्हणजे हा जो आतला सर्कल आहे ते काय आहे, गार्डन आहे आणि गार्डनच्या भोवती हा रोड आहे. गार्डनचा डायमीटर दिलेला आहे 42 मीटर्स आणि हा जो रोड दिलेला आहे या रोडची विड्थ दिलेली आहे. काय आहे विड्थ? 3.5 मीटर्स. इतकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, हा जो रोड आहे ना त्याचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलाय. लक्षात घ्या, इथे आपल्याला एक विशिष्ट सर्कल दिलाय आणि मग त्या सर्कलचा एरिया नाही फाइंड आउट करायला सांगितलेला. हो की नाही? सर्कलचा एरिया आपण कसा फाइंड आउट करतो, आपण फॉर्म्युला अभ्यासलेला आहे. इथे काय क्वेश्चन आहे की एक गार्डन दिलेला आहे. हे पहा, आपण अशा पद्धतीने आता समजून घेऊयात. मध्ये गार्डन दिलेला आहे, साइडने रोड आहे, गार्डनचा डायमीटर 42 मीटर्स आहे आणि रोडची विड्थ 3.5 मीटर्स आहे आणि या रोडचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग रोडचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आधी हा जो बाहेरचा सर्कल आहे की नाही या बाहेरच्या सर्कलचा एरिया फाइंड आउट करावा लागणार. संपूर्ण या बाहेरच्या सर्कलचा एरिया फाइंड आउट करावा लागणार आणि मग त्यानंतर गार्डनचा एरिया फाइंड आउट करणार आपण. सर्कलचा जो बाहेरचा सर्कल आहे त्या सर्कलच्या एरियामधून जर आपण या गार्डनचा एरिया सबट्रॅक्ट केला, मायनस केला की आपल्याला आपोआप हा इथला पार्ट मिळणार आहे. हो की नाही? लक्षात आलं ना तुम्हाला? चला आता पाहूया की सोल्युशन कशा प्रकारे आपण राईट करणार. सो हा आपला मेन क्वेश्चन. सोल्युशन राईट करूयात. हिअर द डायमीटर ऑफ द गार्डन, काय आहे डायमीटर दिलेला 42 मीटर्स आणि आपला सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर. हो की नाही? आणि आर म्हणजे काय, रेडियस. बरोबर. आता इथे आपण काय म्हटलो की आधी आपण हा जो बाहेरचा सर्कल आहे ना त्याचा एरिया फाइंड आउट करूयात. आता बाहेरच्या सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी, बाहेरचा सर्कल म्हणजे हा पूर्ण जो मोठा सर्कल आहे ना त्या मोठ्या सर्कलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग त्याचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, रेडियस. आणि रेडियस जर आपल्याकडे या मोठ्या सर्कलचा डायमीटर असला तरी पण आपण रेडियस फार इझिली फाइंड आउट करू शकतो. हो की नाही? पण आता इथे आपल्याकडे ना मोठ्या सर्कलचा रेडियस आहे ना मोठ्या सर्कलचा डायमीटर आहे. दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, पण आपल्याला थोडंसं डोकं लावावं लागणार आहे. कशा प्रकारे आपल्याला या मोठ्या सर्कलचा रेडियस काढता येणार आहे माहितीये का तुम्हाला? आता हे पहा, आतला जो गार्डन आहे ना त्याचा डायमीटर दिलेला आहे. बरोबर. मग जर आपल्याला आतल्या सर्कलचा रेडियस जर हवा असेल तर तो कसा मिळणार आहे, 42च्या हाफ. बरोबर. किती? 21. म्हणजे आतल्या सर्कलचा रेडियस किती झाला, 21 झाला. बरोबर. इथून ते इथपर्यंतचं अंतर 21 मीटर आणि पुढे विड्थ तर त्यांनी दिलेलीच आहे ना रोडची. बरोबर. म्हटल्यावर 21 मीटर्स प्लस आपण 3.5 मीटर केलं की आपल्याला जो बाहेरचा सर्कल आहे त्या बाहेरच्या सर्कलचा रेडियस मिळणार आहे. आलं लक्षात? चला तर मग आपल्याला बाहेरच्या सर्कलचा रेडियस हवा आहे. त्यासाठी आपण काय करणार, आधी आतला जो सर्कल दिलेला आहे और गार्डन दिलेला आहे त्याचा रेडियस फाइंड आउट करूयात. सो हिअर द डायमीटर ऑफ द गार्डन इज इक्वल टू 42 मीटर्स. सो रेडियस ऑफ द गार्डन, रेडियस किती येणार आहे, 42 डिवायडेड बाय 2 किती, 21. राईट. So let's write here 21 meters.
सो रेडियस ऑफ द बिग सर्कल इज इक्वल टू रेडियस ऑफ द गार्डन प्लस विड्थ ऑफ द रोड. मोठा जो सर्कल आहे, आता आपण पाहिला हा जो मोठा सर्कल आहे त्याचा रेडियस जर आपल्याला हवा आहे तर आपल्याला काय करावं लागणार, गार्डनचा रेडियस प्लस विड्थ ऑफ द रोड करावं लागणार आहे, हो ना. चला तर मग करूयात. रेडियस ऑफ द गार्डन किती आहे 21 मीटर प्लस विड्थ किती आहे 3.5 मीटर्स. ऍडिशन करा. हे पहा, ऍडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 24.5. सो जो मोठा सर्कल आहे त्याचा रेडियस आहे 24.5 मीटर्स. चला आता मोठ्या सर्कलचा रेडियस तर आपल्याला मिळाला म्हटल्यावर आपण मोठ्या सर्कलचा एरिया फॉर्म्युला यूज करून फार इझिली फाइंड आउट करू शकतो. सो लेट्स स्टार्ट. ओके, नाव area of the big circle. What is the formula to find out the area of circle? Yes, pi r square. आणि पाय ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते 22/7 आणि r चा स्क्वेअर. आता कोणती व्हॅल्यू यूज करणार तुम्ही, ही वाली की ही वाली? आपण कोणत्या सर्कलचा एरिया फाइंड आउट करतोय, बिग सर्कलचा, ओके नाही. मग बिग सर्कलचा रेडियस आपल्याला लागणार आहे किती आहे 24.5 मीटर्स. सो लेट्स राईट हिअर 24.5 स्क्वेअर. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण, 22/7 इंटू 24.5 स्क्वेअर आहे की नाही, म्हटलं 24.5 इंटू 24.5 येणार. राईट करूयात इथे. ओके, आता डिवाइड करूयात 7 ने 24.5 ला डिवाइड करू शकतो आपण. हे पहा, 7 1 जार 7, 7 3 जार 21. राईट. आता 24 मधून 21 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 3 रिमेनिंग राहतात. मग 3 5 काय होणार 35. पण त्याही आधी हा डेसिमलचा पॉईंट आपल्याला इथे देऊन घ्यावा लागणार. सो पॉईंट दिला आणि इथे येणार 7 5 जार 35 3.5. आता इथे जे जे रिमेनिंग आहे ते खाली आपण कॉपी करून घेऊयात. 22 इंटू 3.5 इंटू 24.5. चला मल्टिप्लिकेशन करूयात. हे पहा 22 इंटू 35 केला. आता इथे 35 का केलं माहितीये तुम्हाला, जेव्हा कधी आपल्याला डेसिमलचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं तेव्हा आपण आपलं सिंपल मल्टिप्लिकेशन करून घेतो आणि त्यानंतर डेसिमल पॉइंट्स देऊन घेत असतो. सो आता इथे 3 पॉइंट, इथे पॉइंट आहे की नाही, डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1. सो फायनल आन्सर मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 1 डिजिट सोडायचंय आणि देऊन घ्यायचा आहे डेसिमल पॉइंट. सो 77. आता या दोघांचं प्रोडक्ट आलेलं आहे 77. अजून हे राहिलंय की नाही. मग चला 24.5 इंटू 77 करूयात. हे पहा प्रोडक्ट काय आलं, हे प्रोडक्ट आलेलं आहे. पण अजून फायनल प्रोडक्ट आपलं यायचंय. काय यायचंय, कारण आपण डेसिमल पॉइंट दिलेला नाहीये. 24.5 आहे ना, डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1 डिजिट आहे. मग फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून देऊन घ्यायचं आहे डेसिमल पॉइंट. ओके, मग आता आन्सर काय आहे 1886.5. लेट्स राईट हिअर. ओके, आता हा जो आपला आलेला आहे तो एरिया आलाय. कसला एरिया, मोठ्या सर्कलचा. सो लेट्स राईट हिअर स्क्वेअर मीटर. मीटर युनिट राईट केलेला आहे कारण इथे युनिट सगळे मीटर मध्ये क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. सो हा मोठ्या सर्कलचा एरिया आला. आता आपल्याला काय करायचंय, जो आतला सर्कल आहे म्हणजे हे जे गार्डन आहे ना त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग घेऊयात लगेच फाइंड आउट करायला. नाव एरिया ऑफ द गार्डन. गार्डन म्हणजे हा आतला सर्कल. काय येणार पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 आणि आता इनटू आर. कोणती व्हॅल्यू राईट करणार, आर म्हणजे रेडियस. आणि कसला रेडियस हवाय आपल्याला गार्डनचा. हे पहा रेडियस ऑफ द गार्डन 21 मीटर. सो इथे गफलत करायची नाही, चुकायचं नाही, व्यवस्थित व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. 21 स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये 22/7 इंटू 21 इंटू 21. 7 ने 21 ला डिवाइड करू शकतो. 7 1 जार 7, 7 3 जार 21. रिमेनिंग काय काय आहे आता इथले इथे सुद्धा तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. 22 इंटू 3 किती 66 येणार. 66 इंटू 21 करायचं आपल्याला. मग मल्टिप्लिकेशन करूयात. काय आन्सर आलं 1386. लेट्स राईट हिअर 1386 स्क्वेअर मीटर. हे पहा बाहेरचा जो मोठा सर्कल आहे त्याचा एरिया इतका आलेला आहे. आतला जे गार्डन आहे त्याचा एरिया इतका आलेला आहे. मग मोठ्या सर्कल मधून गार्डनचा एरिया सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आपोआप इथला एरिया मिळून जाणार आहे. चला फाइंड आउट करूयात. मग हे पहा आपण इथे थोडीशी जागा करून घेतलेली आहे. एरिया ऑफ द गार्डन
इज इक्वल टू एरिया ऑफ द बिग सर्कल मायनस एरिया ऑफ द गार्डन. मोठ्या सर्कलचा एरिया काय आहे? हा 1886.5 स्क्वेअर मीटर्स आणि गार्डनचा एरिया काय आहे? 1386 स्क्वेअर मीटर्स. सबट्रॅक्शन करूयात. हे पहा, सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर आलेला आहे 500.5. लेट्स राईट हिअर 500.5 स्क्वेअर मीटर्स. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. द एरिया ऑफ द रोड इज 500.5 स्क्वेअर मीटर्स. थर्ड क्वेश्चन कळाला? खूप इझी होता, डिफिकल्ट असं काही नाहीये. चला नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. Find the area of the circle if its circumference is 88 centimeters. क्वेश्चन तर खूप छोटूसा आहे, पण विचार करायला लावणार आहे, हो की नाही? का बरं विचार करायला लावणार आहे? कारण आपल्याला सर्कलचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे आणि क्वेश्चन मध्ये ना रेडियस दिलाय ना डायमीटर दिलेला आहे, सर्कमफरन्स दिलेला आहे. मग कसं काय फाइंड आउट करणार? सर्कलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर, हो की नाही? त्यासाठी आपल्याला आर ची व्हॅल्यू हवी आहे. जर डायमीटर दिला असता तर डायमीटरला हाफ करून आपण लगेचच रेडियस फाइंड आउट केला असता, पण आता इथे सर्कमफरन्स दिलाय. मग यासाठी आपल्याला 7th स्टँडर्ड मध्ये जावं लागणार, कारण 7th स्टँडर्ड मध्ये आपल्याला इंट्रोड्यूस झाला होता सर्कमफरन्स. तेव्हा आपण सर्कमफरन्सचा फॉर्म्युला सुद्धा अभ्यासलेला होता, आठवलं ना? येस, 2 पाय आर. मग या फॉर्म्युलावरून आपण फार इझिली आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, कारण सर्कमफरन्स आपल्याकडे आहे, पाय ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, आर लगेचच मिळेल. चला पाहूयात या क्वेश्चनचं सोल्युशन कशा प्रकारे आपल्याला राईट करता येणार आहे. हिंट मी तुम्हाला दिलेली आहे. या हिंट वरून जर तुम्हाला स्वतः हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येत असेल तर बिग थम्स अप फॉर यू. चला सोल्युशन पाहूयात. आणि जर नाही करता आला तरी पण नो प्रॉब्लेम, पाहून घ्या, खूप इझी आहे. सर्कमफरन्स काय दिलेला आहे? 88 सेंटीमीटर्स, बरोबर. आणि सर्कमफरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. सर्कमफरन्स 88, सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. इज इक्वल टू 2, पायची व्हॅल्यू 22/7. आर आपल्याकडे नाहीये. हे पहा, आता तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. पुढे या आर ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता हे पहा, 2 × 22 आहे, मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 88 इज इक्वल टू 44/7 इंटू आर. आता हे पहा, या आर ची व्हॅल्यू हवी आहे, मग इथे बाकी जे काही आहे त्याला इथून जावं लागणार ना हो. मग पाठवून देऊयात. कुठे? इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. आणखीन कुठे पाठवता? आणखीन तो कुठेही जाणार नाही लांब, फार फार तर इथून इकडे जाईल. चला पाठवून देऊयात. पण असंच जाणार का? नाही, त्यांचे साइन्स चेंज होणार. जे डिव्हिजन मध्ये आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते डिव्हिजन मध्ये जाणार. सो हे पहा, इथे हा 7 कुठे आहे? डिनॉमिनेटर, मग तो जाणार इकडे मल्टिप्लाय होणार. इथे डिवाइड होतोय ना, मग इकडे मल्टिप्लाय होणार. आणि इथे 44 जो आहे तो खाली डिव्हिजन मध्ये जाऊन बसणार. सो 88 ऍज इट इज इंटू 7. हा 7 गेला, इथे मल्टिप्लाय झाला आणि हा 44 येणार खाली, डिवाइडेड बाय 44 इज इक्वल टू आर. 44 ने 88 ला डिवाइड करू शकतो. 44 1 जार 44 and 44 2 जार 88. So let's divide. Okay, 2 7 जार 14. So R is equal to काय मिळालं आपल्याला? 14. म्हणजे हा जो सर्कल आहे ना त्याचा रेडियस आहे 14. आता रेडियस मिळाला, फार इझिली एरिया फाइंड आउट करूयात. सो लेट्स राइट हियर एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर काय मिळालाय? 14 सेंटीमीटर्स, राईट. सो 14 स्क्वेअर 22/7 इंटू 14 इंटू 14 स्क्वेअरला आपण असं राईट करू शकतो की नाही? आता 7 ने 14 ला डिवाइड करू शकतो. 7 1 जार 7, 7 2 जार 14. 22 इंटू 2 किती झाले? 22 इंटू 2 44. 44 इंटू 14 किती झाले? 616. सो 616 स्क्वेअर मीटर आलेला आहे या सर्कलचा एरिया आणि सर्कम्फरन्स 88 क्वेश्चन मध्येच दिलेला आहे. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 15.6 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. इझी होता ना? चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.